हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन टॉपिक मधला नेक्स्ट पॉइंट लर्न करणार आहोत आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपण इयत्ता 10वीची जी विज्ञानाची सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपला एक चॅप्टर म्हणजे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा ऑलरेडी लर्न करून झालेला आहे आणि सेकंड चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन यामध्ये पण आपण 70% भाग कव्हर केलेला आहे. आणि आता आपण पुढचा पॉइंट जो बघणार आहोत तो पॉइंट म्हणजे कुठला आहे, ग्रॅव्हिटेशनल वेव्स. पण हा पॉइंट शिकवण्याच्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील. तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या पॉइंटला आणि तो पॉइंट म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल वेव्स. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आपण ग्रॅव्हिटेशन फोर्स बघितलं, बरोबर आहे का, किंवा युनिव्हर्सल कॉन्स्टंट जो आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट याबद्दल माहिती बघितली. पण आता आपल्याला नवीन कन्सेप्ट लर्न करायची आहे ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स. आता वेव्स म्हणजे काय तुम्हाला माहिती, ही जी आपल्या भोवती लाईट आहे, सूर्याची जी किरण आहेत तो पण एक प्रकारचा वेव्हच आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतील किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे युव्ही वेव्स आहेत, अशा वेगवेगळ्या वेव्स आहेत. त्याचप्रमाणे ग्रॅव्हिटेशनल वेव्स पण असतील. हे सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या सायंटिस्टनी सांगितलं तर आईन्स्टाईन नावाच्या सायंटिस्टनी सांगितलं. कधी तर 1916 मध्ये, 1916 साली. बघा, खूप वर्ष अगोदर, म्हणजे 100च्या पण जास्त वर्ष होतील. त्या अगोदर आपले जे सायंटिस्ट होते आईन्स्टाईन नावाचे, या आईन्स्टाईननी काय सांगितलं तर अशाही वेव्स आहेत की ज्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स नावाने ओळखल्या जातात. आणि हे कधी त्यांनी प्रिडिक्शन केलं तर 1916 साली. ओके, मग आता ह्या वेव्स असतात तरी कशा. दीज वेव्स आर व्हेरी वीक अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिटेक्ट. म्हणजे काय, या वेव्स अशा बघण्यासाठी म्हणजे आपण सहजासहजी बघू शकत नाही, त्या शोधणं किंवा त्या सापडणं खूप अवघड आहे. आणि त्या वेव्स कशा आहेत, वीक आहेत. स्ट्रॉंग असतील तर आपण इन्स्ट्रुमेंटच्या मदतीने काय करू शकतो, त्या वेव्स बघू शकतो. पण ह्या वेव्ह इतक्या वीक आहेत. ग्रॅव्हिटेशनल वेव्ह म्हणजे अर्थ कडून येणाऱ्या त्या वेव्स आहेत आणि ह्या वीक आहेत आणि ह्या डिफिकल्ट आहेत आपल्याला बघण्यासाठी. ठीक आहे, मग अशा प्रकारच्या वेव्स बघण्यासाठी सायंटिस्टनी काय केलं तर एक इन्स्ट्रुमेंट कन्स्ट्रक्ट केलं आणि त्या कन्स्ट्रक्ट केलेल्या इन्स्ट्रुमेंटचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो काय, लिगो, LIGO. मग लिगो म्हणजे काय, एल म्हणजे लेझर, आय म्हणजे काय, इंटरफेरोमेट्रिक, त्यानंतर जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह आणि ओ म्हणजे ऑब्झर्वेटरी. तर अशा प्रकारे याचा लॉंग फॉर्म होतो. यामधले जे पॉइंट आहेत ते इतके एक्झामसाठी महत्वाचे नाहीत, पण लिगोचा तुम्हाला लॉंग फॉर्म माहिती असावा. जर चुकून प्रश्न तुम्हाला MCQ ला पडले तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. आता आपण आलोत नवीन पॉइंट मध्ये आणि तो पॉइंट म्हणजे आहे फ्री फॉल. फ्री फॉलचा अर्थ काय, कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन न होता, म्हणजे कुठल्याही प्रकारचं विरोध न होता ती वस्तू अगदी काही त्रास न होता सहजपणे खाली येते, त्याला आपण फ्री फॉल म्हणतो. आता मला सांगा, प्रत्यक्षामध्ये फ्री फॉल होणं शक्य आहे का? कारण आता सध्या आपल्या भोवती हवा आहे, बरोबर आहे. काही लहान लहान धुळीचे कण असतील, हवेचे काही कण असतील, अणु रेणू सगळं आहे आपल्या आजूबाजूला. त्यामुळं ज्यावेळेस ही वस्तू खाली येत असती तर ती वस्तू खाली येत असताना तिला प्रत्येक बाजूनी विरोध होत असतो, बरोबर आहे का. त्यामुळे अशा प्रकारचं ऍटमॉस्फिअर मध्ये आपण ज्यावेळेस वरून वस्तू एखादी खाली सोडतो तर ती फ्रीली फॉलिंग पडत नाही. म्हणजे काय, तर सहजासहजी अगदी फ्री फॉर्म मध्ये ती रिलीज केल्यानंतर खाली येत नाही, तर तिला हवेतून बऱ्याच प्रकारचा विरोध काय करावा लागतो, सहन करावा लागतो आणि त्यानंतर ती खाली पडते. आता आपण आपल्या कन्सेप्ट मध्ये येणार आहे फ्री फॉल. आता इथे तुम्हाला डेफिनेशन विचारतात की फ्री फॉल म्हणजे नक्की काय, तर डेफिनेशन बघा, व्हेन अन ऑब्जेक्ट moves under influence of force of gravity alone it is said to be falling freely. म्हणजे एखादी वस्तू आहे, ती वस्तू काय करतोय, एका ठराविक अंतरावरून आपण खाली सोडतोय आणि कशाच्या सानिध्यामध्ये, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या सानिध्यामध्ये फक्त ती वस्तू सहजपणे खाली येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, फ्री फॉल. ठीक आहे, आता उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्याकडे या पेनचं टोपण आहे. आता हे ज्यावेळेस मी पेनचं टोपण हातातून सोडेल, सुरुवातीला ते माझ्या हातात आहे, म्हणजे ज्यावेळेस माझ्या हातामध्ये हे पेनचं टोपण आहे त्यावेळेस याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग, इनिशियल व्हेलॉसिटी ही किती असेल, 0 असेल. आणि ज्यावेळेस मी ती हातामधून सोडेल त्यावेळेस ती काय होणार आहे, व्हेलॉसिटी वाढणार आहे आणि त्यानंतर ती वस्तू जमिनीवरती जाऊन पडणार आहे.
ठीक आहे, मग आता आपण एक्झाम्पल बघूयात. बघा आता, स्टोन रिलीज फ्रॉम हँड. दगड आहे आणि दगड आपण आपल्या हातामधून सोडला. काय घडतं सुरुवातीला, तर द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ स्टोन इज 0. म्हणजे ज्यावेळेस माझ्या हातामध्ये दगड आहे त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0 आहे, कारण त्याला मी अजून सोडलेलं नाही. पण ज्यावेळेस मी तो दगड हातातून सोडते त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. कशामुळे, तर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ. पृथ्वीमध्ये आपण बघितलं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू. यामुळे काय होणार आहे, ती वस्तू ऍक्सेलरेट होऊन खाली वेगाने काय होणार आहे, जाऊन जमिनीवरती पडणार आहे. ठीक आहे, आता पुढे येतोय आपण. बघा आता, ड्युरिंग फ्री फॉल फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे काय, ज्या वेगाने एखादी वस्तू खाली यायला पाहिजे होती तितक्या त्या वेगाने ती वस्तू खाली येत नाही, कारण हवेमध्ये फ्रिक्शनल फोर्स तयार होतो. कोणामुळे, तर आजूबाजूला बरेचसे धुळीचे कण असतील किंवा वेगवेगळे गॅसेस असतील आणि याच्यामधून ती वस्तू खाली येते. याचा अर्थ त्या वस्तूला सहजपणे खाली येताना हवेमध्ये बराचसा विरोध होतो. म्हणजेच काय होतं, फ्रिक्शनल फोर्समुळे ती वस्तू फ्रीली फॉलिंग पडत नाही. ठीक आहे, आता पुढे येतोय आपण. बघा आता, दॅट एअर अपोजेस द मोशन ऑफ ऑब्जेक्ट अँड बायंड फोर्स ऑल्सो ऍक्ट्स ऑन ऑब्जेक्ट. तुम्हाला माहिती, ज्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स असतो त्याच्या अपोजिट डिरेक्शन हे काय असतो, बायंड फोर्स पण असतो. मग बायंड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स या दोन्ही फोर्समुळे ती वस्तू आपण जरी म्हटलं की फ्रीली फॉलिंग येते तरी ते फ्रीली फॉलिंग शक्य नाही. ठीक आहे ना. आता मग हे जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कंडिशन काय ठेवावं लागेल, व्हॅक्यूम प्लेस. आता व्हॅक्यूम म्हणजे काय, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हवा नाही, वातावरण नाही, अशी जी काही पोकळी असेल त्याला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम म्हणतो. मग व्हॅक्यूम कंडिशन जर आपण अवेलेबल करून दिली तर मात्र काय होणार आहे, त्या वस्तूला कुठल्याही प्रकारचा अपोज होणार नाही, कारण त्या वस्तूच्या आजूबाजूला वातावरणच नाही, कोणत्याही प्रकारची हवा नाही, धुलीकण नाही, काही नाही. आणि त्यानंतर मग मात्र ती वस्तू काय होणार आहे, सहजपणे खाली येणार आहे, कुठल्याही प्रकारचा विरोध न होता. याला म्हणायचं फ्री फॉलिंग. जस्ट आपण बघितलं फ्री फॉलचा अर्थ काय, की एखादी वस्तू कुठल्याही प्रकारचा विरोध न होता सहजपणे जमिनीवर खाली पडते ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, त्यालाच आपण फ्री फॉल म्हणतो. बरोबर आहे. पण आता आपल्याला बघायचंय की जे फ्री फॉल साठीची इक्वेशन आहेत ते आपण तयार करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे महत्वाचं, तर न्यूटनने दिलेले मोशन साठीचे इक्वेशन आठवायचे. 9th मध्ये आपण लर्न केलेले. मग ते कोणते इक्वेशन आहेत, तर बघा, पहिले इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी. व्ही आठवते फायनल व्हेलॉसिटी, u इनिशियल व्हेलॉसिटी, a ऍक्सेलरेशन, t टाइम. दुसरे इक्वेशन आठवते मोशनचं, s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. डिस्टन्स काढायचं असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी टाइम यांचं मल्टिप्लिकेशन करून प्लस 1/2 ऍक्सेलरेशन टाइमचं स्क्वेअर करायचं, डिस्टन्स मिळून जाते. v स्क्वेअर फायनल व्हेलॉसिटीचं स्क्वेअर काढायचं असेल तर u स्क्वेअर प्लस 2as या फॉर्म्युल्याचा आपण यूज करत होतो आणि मोशन मधले जे काही आन्सर असतील, जे अननोन पॉइंट आहे तो काढायचा आहे, त्याचे आपण काढत होतो. आता आपल्याला काय करायचंय, फ्री फॉल साठी इक्वेशन बनवायचे. पण त्या फ्री फॉल साठी आपल्याला काय घ्यायचंय, तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 घ्यायची. का, कारण बघा आता वस्तू माझ्या हातात आहे, आता ती फ्री फॉलिंग आहे का, तर नाही. म्हणजे वस्तू जोपर्यंत माझ्या हातामध्ये आहे तोपर्यंत ती फ्री फॉलिंग नाही, म्हणून यू ची व्हॅल्यू आपण 0 घेतली. आणि त्याचबरोबर तिच्यामध्ये त्यावेळेस ऍक्सेलरेशन नाही, म्हणून ए ची व्हॅल्यू पण आपण काय करतोय, 0 घेतोय. मग ए ची व्हॅल्यू 0 आणि यू ची व्हॅल्यू 0 असेल तर मग आता आपले इक्वेशन नवीन प्रकारामध्ये काय बनतील, तर बघा, व्ही तर आहे तसं राहणार आहे. मग आपल्याला हे इक्वेशन लागणार आहे, व्ही आहे तसं लिहिलं. यू काय घ्यायचं, आपल्याला 0 घ्यायचे. मग हा नाही दिला तरी चालतोय, प्लस पण लिहायची गरज आहे का, नाही. ए आणि टी राहिलं. आणि ऍक्सेलरेशन म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणून फॉर्म्युला झाला v इज इक्वल टू gt, स्मॉल g ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण येतोय. दुसरे इक्वेशन काय, s इज इक्वल टू u लिहायचं का, तर u काय सांगितलंय, 0. 0 ने t ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0. कारण आपण शिकलोय 0 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर उत्तर 0च येतं. त्यामुळे ही टर्म लिहिण्याची गरज नाही. प्लस पण लिहू नका, 1/2 आहे तसं लिहून टाकायचं. ए ऐवजी काय घ्यायचं, जी, कारण जी म्हणजे काय, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि टाइम स्क्वेअर आहे तसं लिहून टाका. हे मिळालं आपलं दुसरं इक्वेशन.
आता आपण येतो तिसऱ्या इक्वेशन मध्ये, व्ही स्क्वेअर आहे तसं लिहून टाकायचे, इज इक्वल टू यू स्क्वेअर, झिरो येणार आहे कारण यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती घ्यायची, झिरो घ्यायची, मग झिरोचा स्क्वेअर झिरो, त्यामुळे ही टर्म मांडायची गरज नाही आणि ही टर्म मांडलीच नाही तर प्लस लिहायची गरज आहे का, तर नाही. आणि मग राहिलं काय, तर 2GS. तर अशा प्रकारे आपल्याला फ्री फॉलिंग साठीचे 3 फॉर्म्युले मिळाले. काय बघितलं आपण बघा, तर फॉर फ्री फॉल इनिशियल व्हेलॉसिटी u इक्वल टू 0 अँड ऍक्सेलरेशन ऑल्सो 0. ठीक आहे. आता पुढे गेलो आपण, फॉर फ्री फॉलिंग ऑब्जेक्ट द वेलॉसिटी ऑन रिचिंग द अर्थ, म्हणजे एखादी वस्तू पृथ्वीपर्यंत पोहोचते त्यावेळेसची वेलॉसिटी अँड द टाइम टेकन फॉर इट, ती वस्तू वरून सोडल्यानंतर खाली येईपर्यंतचा लागलेला वेळ हा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कसा, न्यूटननी दिलेल्या मोशनच्या इक्वेशनचा उपयोग करून. कुठले इक्वेशन दिलते, v इज इक्वल टू यू प्लस एटी, दुसरे इक्वेशन s इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, आणि तिसरे इक्वेशन v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता या इक्वेशन मध्ये आपण काय काय केलं, तर a ऐवजी g लिहिलं आणि u ची व्हॅल्यू काय घेतली, 0, आणि मग आपल्याला हे 3 नवीन इक्वेशन मिळाले, v इज इक्वल टू gt, s इज इक्वल टू 1/2 gt स्क्वेअर, आणि थर्ड इक्वेशन मिळालं v स्क्वेअर इक्वल टू 2gs. आता आपण येतो नवीन पॉइंट मध्ये, आणि त्या पॉइंटचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे आपण 9th मध्ये ऑलरेडी लर्न केलेले. काय केलेलं, की एखादी वस्तू आहे तिच्यामध्ये आधीची स्टोअर केलेली जी एनर्जी आहे विथ रिस्पेक्ट टू हाईट, ठीक आहे ना, त्यालाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला बघायचंय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. डेफिनेशन समोर आहे, आपल्या डेफिनेशन विचारतील 1 मार्कांसाठी, त्यामुळे ही डेफिनेशन व्यवस्थित प्रिपेअर करायची फॉर 1 मार्क. काय बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता एक डायग्राम काढते बघा. आता समजा ही काय अर्थ आहे, ठीक आहे. अर्थचं वजन आपण काय घेऊयात, कॅपिटल M असं दाखवूयात, ठीक आहे. अर्थचा सेंटर जो असेल, ह्या सेंटर पासूनच हे जे काही अंतर असणार आहे याला आपण काय म्हणूयात, रेडियस म्हणायचं. ही पृथ्वीची, अर्थची काय, रेडियस. आता या पृथ्वीवरून मी एका ठराविक अंतरावरून, इथे काय हा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपण काय केला, एका ठराविक उंचीवरून खाली टाकला, ठीक आहे. मग आता ही जे काही अंतर आहे, एवढ्या अंतराला आपण काय म्हणणार आहे, ही त्याची हाईट आली, एवढ्या उंचीवरून आपण टाकला म्हणजे हा काय आला, h आला, हाईट आली. मग आता इथे काय काय माहिती कळाली आपल्याला, पृथ्वीचं सेंटर पासून पृथ्वीचा जो सरफेस आहे इतकं अंतर म्हणजे पृथ्वीची रेडियस, त्याचं वजन कॅपिटल M, आणि आपण आता डेफिनेशन बघितली की कोणाला म्हणायचं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, तर एखादी वस्तू एका ठराविक उंचीवर असते, कोणापासून, पृथ्वीच्या असलेल्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून म्हणजे ग्रॅव्हिटी पासून एका ठराविक उंचीवरती उभी असते, त्यावेळेस त्या पृथ्वीच्या समोरच्या कुठलीही वस्तू असू देतात. आता समजा आपण ही वस्तू घेतली, ही वस्तू काय ठराविक अंतरावरती, ठराविक उंचीवरती ही पृथ्वीपासून आहे उभी, ठीक आहे ना. मग अशा सिच्युएशन मध्ये या वस्तूच्या आतमध्ये तिने स्टोअर केलेली जी एनर्जी आहे त्यालाच म्हणायचे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. डेफिनेशन खूप सोपे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी, कोणाची एनर्जी, स्टोर्ड इन अ ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. हे तुमची अर्थ आहे, बरोबर आहे. याचं काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स एका ठराविक उंचीपर्यंत असणार आहे ऍप्लिकेबल, बरोबर आहे का. मग त्या अंतरामध्ये कुठेही जर एखादी वस्तू असते तर त्या वस्तू एका पर्टिक्युलर उंचीवर असते, हाईटवर असते, त्यावेळेस त्या वस्तूमध्ये स्वतःची स्टोअर केलेली जी एनर्जी, त्या एनर्जीलाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतो, ठीक आहे. आता जर न्यूमरिकल सोडवायचे असेल तर तुम्हाला फॉर्म्युला लागेल. काय फॉर्म्युला, PE म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. मग पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनचा काढायचं असेल तर काय करायचं, -GMM डिवायडेड बाय R प्लस H. मायनस साइन का दिलं, कारण वस्तू वर आहे आणि तिचं काय होणार आहे, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन होणार आहे, ती खालच्या बाजूला पडणार आहे म्हणून त्याला साइन आपण मायनस दिलेले. G म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, G ची व्हॅल्यू आपण बघितली 6.67 × 10⁻⁻11, ती म्हणजे G तुमची कॉन्स्टंट व्हॅल्यू. कॅपिटल M
हेही आपण बघितलं की पृथ्वीचं असलेलं मास म्हणजेच काय असणार आहे, कॅपिटल यम असणार आहे. आणि स्मॉल एम म्हणजे ही जी वस्तू आहे की जी ठराविक उंचीवरनं खाली पडणार आहे, या वस्तूचं वजन मास जे एम असणार आहे. ठीक आहे. आणि त्याला डिवायडेड बाय आर प्लस एच. आर म्हणजे पृथ्वीची रेडियस, ती पण आपण कॉन्स्टंट व्हॅल्यू लास्ट लेक्चर मध्ये बघितलेली आहे, ती प्लस हे जे काही अंतर असणार आहे त्या अंतराची बेरीज म्हणजेच आर प्लस एच. तर मित्रांनो, हा झाला फॉर्म्युला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. एखादी वस्तू ठराविक उंचीवर असताना पृथ्वीपासूनचं जे अंतरावर असेल ठराविक उंचीवरती, त्यावेळेस त्या पृथ्वीपासून लांब असलेल्या त्या वस्तूच्या आतमध्ये जी एनर्जी स्टोअर केलेली आहे ती पोटेन्शियल एनर्जी काढायची असेल तर आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहे, तर पीई इक्वल टू मायनस जी एम एम डिवायडेड बाय आर प्लस एच. जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, capital M, mass of earth, small m, mass of object, capital R, radius of earth, small h, height of that object. ओके. तर इथे आपण एक पॉइंट एकदम सोपा होता तो क्लिअर केला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा. आता आपण जातोय शेवटच्या पॉइंट मध्ये. या चॅप्टरचा शेवटचा पॉइंट कुठला आहे, तर एस्केप व्हेलॉसिटी. आता कोणाला एस्केप व्हेलॉसिटी म्हणायचं ते पहिल्यांदा समजून घ्या. माझ्या हातामध्ये पेनचं टोपण आहे. या पेनच्या टोपणाला ज्यावेळेस मी वरून सोडेल त्यावेळेस थोड्या वेळानंतर काय होणार आहे, खाली येऊन पडणार आहे. हे कशामुळे होतं तेही आपल्याला माहिती, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होते. आता आपल्याला काय करायचंय, ह्या वस्तूची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे माझ्या हातामध्ये ज्यावेळेस हे टोपण आहे त्यावेळेस इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0. आता ही व्हेलॉसिटी मला वाढवायची, इनिशियल व्हेलॉसिटी एवढी इन्क्रीज करायची की वस्तू खालून वर जाणार आहे आणि ती इतकी वर जाणार आहे की ती ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे कधीच खाली येणार नाही. आणि अशा प्रकारच्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. मग एक्झामला 2 मार्काला हा क्वेश्चन पडतो. काय डेफिनेशन आहे, तर बघा, डिफाईन एस्केप व्हेलॉसिटी असा जर क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी एक्झामला पडला तर आपल्याला काय लिहिणं अपेक्षित आहे बघा. एस्केप व्हेलॉसिटी इज द मिनिमम स्पीड नीडेड. कोणाला लागणार आहे, कमीत कमी स्पीड लागणार आहे त्या वस्तूला, बरोबर आहे, बाय अन ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ फॉर ऑब्जेक्ट ऑफ मास एम. असा अर्थ होतो त्याचा की या वस्तूचं वजन मास किती आहे, यम इतकं आहे आणि या वस्तूला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून लांब जायचे आणि त्यासाठी एक रेंज येईल की ज्याच्या बाहेर गेले की ती काय होणार आहे, खाली पुन्हा येऊ शकणार नाही. मग त्यासाठी तिथं जाण्यासाठी अगदी थोडंसं स्पीड घेतलं की ती पुढे जाते आणि त्यालाच आपण काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. ठीक आहे. मग एस्केप व्हेलॉसिटीचे डेफिनेशन 2 मार्कांसाठी प्रिपेअर करा. डेफिनेशन बघा काय सांगितली, एस्केप व्हेलॉसिटी इज द मिनिमम स्पीड नीडेड बाय अन ऑब्जेक्ट टू एस्केप फ्रॉम द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम. म्हणजे मास एम असलेली वस्तू आहे तिला काय करायचे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून लांब न्यायचे. एका ठराविक रेंज पर्यंत आल्यानंतर थोडंसं स्पीड वाढवलं की ती अशा सिच्युएशन मध्ये जाते किंवा अशा ठिकाणी जाते की ती पुन्हा खाली येऊ शकणार नाही आणि त्यालाच आपण काय म्हणतो, एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. आता ही जी एस्केप व्हेलॉसिटी आहे ती सरफेसवर असताना त्याचे फॉर्म्युले काय, आणि ज्यावेळेस एखादी वस्तू इन्फानाइट डिस्टन्सला म्हणजे अनंत अंतरावर गेलेली, खूप लांब गेलेली आहे, त्यावेळेस त्या दोघांमधल्या फॉर्म्युलांमधील होणारा बदल आपण बघणार आहोत. बघा तर फॉर्म्युले काय, फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम, वजन किती आहे त्या वस्तूचं, यम इतकं आहे. ठीक आहे. ऑन द सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या सरफेसवरती वस्तू आहे, उंचीवर पण नाही तर तिथंच आहे, पृथ्वीवरच पडलेली वस्तू आहे, त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी किती, 9th मध्ये लर्न केले 1/2 mv². पण हा v नुसता v साधा आहे का, तर नाही, एस्केप व्हेलॉसिटीचा v आहे म्हणून याच्या बेसला मी ASC असं दिलेले, याचा अर्थ होतो एस्केप व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, बरोबर आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 m एस्केप व्हेलॉसिटी स्क्वेअर. दुसरा फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल म्हणजे काय, स्टोअर केलेली एनर्जी. एखादी वस्तू आहे, मग ती वस्तू ज्यावेळेस पृथ्वीच्या सरफेसला असेल त्यावेळेस त्याच्यामध्ये असलेली जी एनर्जी ती काय असते, -GMM/r. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचं वजन, एम म्हणजे काय, त्या वस्तूचं वजन, आणि खाली डिवायडेड बाय आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ. आता पुढे आहे टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजे ह्या दोघांची बेरीज करायची, बरोबर, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी काय, 1/2 m एस्केप व्हेलॉसिटी स्क्वेअर आहे तसं लिहिलं.
आणि पुढे टोटल म्हणजे प्लस करायचे आणि पुढे लगेच मायनस साइन दिलं GMM/R. आता प्लस आणि मायनस काय होतं मायनस, म्हणून इथं मी डायरेक्ट मायनस साइन दिले. एक स्टेप आपण वाचवली. प्लस मायनस साइन मांडण्यापेक्षा डायरेक्ट काय करूयात आपण मायनस साइन देऊया. तर हे फॉर्म्युले कधीचे आहेत, ज्यावेळेस ती वस्तू जिचं वजन किती आहे m इतकं आहे ती कुठे आहे सरफेस ऑफ अर्थ वरती असताना हे असलेले त्याचे फॉर्म्युले. आता पुढे जातोय आपण, ज्यावेळेस ती वस्तू कुठे जाते इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, म्हणजे पृथ्वीपासून ती इतकी लांब गेलेली आहे आणि मग त्यावेळेस त्याची असलेली कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी किती असेल. तर कायनेटिक एनर्जी ऑब्वियसली 0 असणार आहे, कारण ती वस्तू आता काय झाली ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पण पलीकडे गेलेली, त्यामुळे कायनेटिक एनर्जी 0. पोटेन्शियल एनर्जी -GMM/इन्फिनिटी आणि इन्फिनिटीने डिवाइड केलं तर आन्सर किती येईल 0 येणार आहे. आणि शेवट या दोघांची बेरीज करा, टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजे 0 + 0 उत्तर किती येतं 0 होतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या लेक्चर मध्ये आपण ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर फिनिश केलेला आहे, संपवलेला आहे. तर इथे आपले सगळा थेरॉटिकल कंटेंट संपलेला आहे. अजून आपले न्यूमेरिकल्स राहिलेत. न्यूमेरिकल्ससाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवूयात की ज्याच्यामध्ये सगळे न्यूमेरिकल्स आपण सॉल्व्ह करून घेऊयात. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. तत्पूर्वी पुन्हा एक आव्हान तुमच्या सगळ्यांसाठी की तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की चांगलं शिकवलं जाते, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतात, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की इन्फॉर्मेशन मिळत जाईल. आणि तुमच्या मित्र मैत्रिणी यांना देखील या व्हिडिओच्या लिंक शेअर करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद आणि उद्या भेटूयात आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी.